गाईज बघा हा कसा करतोय मित्रांनो. बघा थांब ना चिरताई. मित्रांनो बघा राघव बघा बाबू राघव बुवा करायचं हे बघा. हे बघा मित्रांनो राघव आता त्याचं लक्ष तिकडे गेलंय. लय भारी करत होता मित्रांनो हा. मित्रांनो शुभ प्रभात तर म्हणू शकत नाही आता. आता वाजले दुपारचे 3. सकाळी किती वाजता गेली होती का लाईट? हे बघा 4 वाजता गेली होती का? सकाळी 8:30 ला लाईट गेलेली. दुपारी 3 वाजता लाईट आली आहे. आम्ही असं अक्षरशः आंघोळी करून डबल आंघोळी करून निघालोय घामाने. हे बघा भूत कसं आहे आज. पारूसच दिसतंय. आंघोळ केल्यासारखी तर वाटतच नाहीये. बघा ही कशी दिसतीये आज. केली कशाला करू का आंघोळ? नाहीच करू का आंघोळ? काय गरज आहे? करू दे. पाणी नाही वरच्या टाकीत. आता मोटर लावली आहे वरती. जेवण झाले दुपारचे आमचे. लाईट आली आता. ए इकडे हो ग. जाऊ नको बाथरूम मध्ये. हो माझी मैत्रीण चालली आता. हे चालले सोडायला. चिव चालली आता. राघव लागला रडायला. झोपेतून काढले तर झोपेतून काढलं लागलं. चिव आणि माऊ चालल्या तिला सोडायला. हो हो 2 मिनिटं. थोड्या वेळ आधी काढायला पाहिजे म्हणजे पाजून झालं असतं. चालली ती आता सोडायला. राघव रडतोय. राघवला लागली आहे भूक. बाय माऊ. मावशीला सोडून या. मी चालली आहे घरात. रडत आहे. बाय. तर मित्रांनो संगीता गेली आहे. ती निघाली आता. तुझी बस पण निघाली. आमच्या घरचे येतील आता. सोडायला गेलेले. चिऊ माऊ तिचे पप्पा सोडायला गेले आहेत. खूप दिवसानंतर जुनी मैत्रीण आल्यावर खूप छान वाटतं हा ना. भारी फिलिंग्स वेगळ्या असतात. जरा भारी वाटतं. 15 वर्ष जुनी मैत्रीण माझी आली. दादुल्याला भेटली. दादुल्याला भेटायला आली म्हणली मी. तुला भेटायला नाही आली. हो अशा म्हणली मावशी. मित्रांनो बघा संगीता गेली. तिलाही सोडायला गेली ती बस स्टॉपला. आता ती गेली म्हणून किती रडत आहे. हिला जायचं होतं नागपूरला तिच्यासोबत. ती म्हणत होती मला माझ्या बडी मम्मीकडे सोड. संगीताला मला पोळपाट लाटणं आणायचंय. बडी मम्मीकडे सोड मला. त्याच्यासाठी रडतीये बघा. सोडून आली तर. आणि हे बघा पप्पानी माऊला घेतलंय रडताना. तर आमचा राघव कसं बघतोय बघा. बघा कसं बघतोय पप्पाला. राघवचे पप्पा आहे. पप्पा राघवचे माऊचे. संगीताला वापस बोलवायचं का? मावशीला वापस बोलवायचं मावशीला. रडू नाही बाबू. मित्रांनो माऊ घरात आली पीठ घेऊन. हे बघा हातात काय आहे तिच्या? पीठ. नाकाला लावून आली पीठ. मी चिवला म्हटलं चिव म्हणती काय? म्हणलं चिव म्हणती काय? तिला म्हटलं समजने वाले को इशारा काफी आहे चिव. मग चिवने काय केलं असेल? पाणी लावली असेल. चिवने केलं हे दरवाजाला लावली फळी. कारण हे बिल्ली जाती आमची बाहेरी हिंडायला. तोंडात पीठ लावलंय. नाकाला पीठ. तू बाहेर जाती म्हणून ताईने फळी लावली. मला मारती होय. देऊ का तुझ्या हातात? त्याच्या डोळ्यात जाईन ना पीठ. हे बघ. ए बाबू माऊ बडी मम्मीला विचार. बडी मम्मीला मी जाऊ का तुझ्या घरी? गेली ते. अरे चटकलीच बाहेर. हे पाय खालीच नाही ठेवणार ते. अशी ऐकत नाही ती. बघ पप्पा काय म्हणतात. तोडून टाकलं ते तिनं. फोटो फ्रेम तिला द्यायलाच नव्हती पाहिजे. सगळी
गाईज बघा हा कसा करतोय हं. मित्रांनो बघा थांब ना चिरताई. मित्रांनो बघा राघव बघा बाबू राघव बुवा करायचं हे बघा हे बघा मित्रांनो राघव आता त्याचं लक्ष तिकडे गेलंय. लय भारी करत होता मित्रांनो हा. खूप छान हसत होता हा. राघव राघव कसं हसते बाबडू. हे बघा हे बघा ते गेलं तिकडं. बघा आद्विका आली आहे इतक्या रात्रीची सायकल चालवून पार्किंग मधून. पप्पा गेले ते कोकोला फिरवायला. मग कोके बघा कशी जीप काढून बघती. ही मॅडम पण गेलते तिकडे सायकल घेऊन. हा ना माऊ. आणि तू तू कोको तुझ्या माग पडत होती का? हा का 3 जण होते का? हा का. तर मित्रांनो शुभरात्री. जय श्रीराम जय हनुमान. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय गाईस. माऊ बाय बाय कर. मित्रांनो माझी दाढ एवढी दुखत होती ना प्रमाणाच्या बाहेर. राघवला रडता सोडून पहिला आम्हाला दवाखान्यात जावं लागलं. दाढ दाखवली दाताच्या डॉक्टरांना आणि ह्या टॅबलेट्स दिल्या त्यांनी. म्हटले मंडेला एक दाढ काढून टाकावं लागल ती खूप खराब झालीये. आणि ह्या वरच्या दाताचा एक्सरे करायला सांगितलंय. म्हटलं ते मंडेला बघू. पहिले आता तात्पुरतं मला काहीतरी द्या म्हटलं. मला एवढं त्रास आहे म्हटलं दाढाचा. मग त्यांनी टॅबलेट्स दिल्या ह्या ज्या मी आता खाल्ल्या. राघव रडत होता. मग आमच्या ताईच्या सासूबाईंनी त्याला बाहेर काढलं आणि त्या मांडीवर घेऊन बसल्या होत्या मी येतपर्यंत. शिव होती घरात पण तो शिवला काही झोक्यामध्ये ऐकतच नव्हता. खूप रडत होता. मग त्या आल्या आणि त्यांनी झोक्यातून बाहेर काढला आणि मांडीवर घेऊन बसल्या त्याला. आता जेवलोत आम्ही. जेवण करून झोपतोय आता. ह्या मॅडमाला सायकल चालवून फिरून आता झोपतोय आम्ही. शुभरात्री.